यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। काँग्रेस संदर्भात चंद्रपूर महापालिका काँग्रेसमधील वादा प्रकरणी आता चौकशीसाठी काँग्रेसकडून समिती नेमली जाणार आहे। काँग्रेसच्या 2 नेत्यांची चौकशी होणार आहे आणि यात जर दोषी आढळले तर त्या नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होऊ शकते। नगरसेवकांची पुरेशी संख्या असूनही महापौर वेळेत का बसवता आला नाही या संदर्भात काँग्रेस कठोर पावलं उचलणार आहे आणि चौकशी करणार आहे। दरम्यान बैठकीत वडेट्टीवार उपस्थित असतानाच त्यांच्यावरही नाराजी दर्शवण्यात आली आणि या सगळ्या गोंधळावर चर्चा करण्यात आली अशी माहिती मिळते आहे। चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या वादामुळे तिथं सत्ता हातची निघून गेली असा सूर काँग्रेसमधून उमटतो आहे आणि आता त्यावरच काँग्रेसनं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय नेमकं घडतंय काँग्रेसच्या गोटात? अगदीच आपण पाहतो हिमाली की काँग्रेसची ही पार्लमेंटरी कमिटी आहे, त्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये चंद्रपूरचा विषय हा आवर्जून काढला गेला। कारण का चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक बऱ्यापैकी निवडून आले होते, काँग्रेसचाच महापौर बसेल हे स्पष्ट झालं होतं। परंतु प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोघांच्या अंतर्गत वादा तिसऱ्याचा लाभ झाला। कारण का भाजपने आपला महापौर हा चंद्रपूरमध्ये बसवला आहे, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला होता। मात्र ही वेळ का आली या सगळ्याचं विचारमंथन आजच्या बैठकीत करण्यात आलं आणि दोन्ही नेत्यांसाठी चौकशी बसवण्यात आली की नेमकी चूक कोणाची होती। तर ही जी चौकशी समिती आहे ती गठीत करण्यात आली आहे आणि या चौकशी समितीमध्ये जो काही अहवाल येईल तो पुढे दिल्ली हायकमांडला दिला जाईल। कारण का हा वाद दिल्लीत देखील गेला होता, दिल्लीत हा वाद सुटला हे जवळपास स्पष्ट झालं होतं। मग असं शेवटच्या क्षणाला काय झालं की आपले नगरसेवक असूनही आपला नगरसेवक बसवता आला नाही, त्या सगळ्या संदर्भात चौकशी होईल दोन्ही नेत्यांची आणि त्यांचा अहवाल दिल्लीला सुपूर्द केला जाईल। नक्की, धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।